मी अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासमोर येण्याचं कारण असं आहे की 19 ऑक्टोबरला आपला व्हिडिओ पडला आणि सगळ्यांनी कमेंटमध्ये वाढदिवस आहे माझा समजल्यानंतर महाराष्ट्रातून सर्व शेतकरी बांधवांच्या शुभेच्छा वर्षा आपला सुरू झाला. आणि आज 21 तारीख आहे, लक्ष्मीपूजन आहे, दिवाळी आहे. तरी महाराष्ट्रातून आपण बघतोय गेले 3 दिवस शेतकरी बांधव येत आहेत आणि कृतज्ञता भाव म्हणून सत्कार करतायत. तर आज आता माझ्या घरी आलेले आहेत पंढरपूरचे आमचे किसान संघटनेचे राजेभाऊ पाटील आलेत, आमचे बिरुदेव पारेकर साहेब आलेले आहेत करकमचे, आणि त्यांची टीम आलेली आहे. आणि इथं चोपडी आटपाडीमधून आमचे गायकवाड साहेब आलेत, गायकवाड साहेबांचे बंधू आलेत. आणि हे जे आलेले आहेत हे सगळे बंधू तर हे आहेत आर्वी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर इथून आलेले आहेत. हे तर आपण पाहतोय तर प्रत्येकाने बघितलं. आता मगाशी आपण पारेकर साहेब आमचे यांनी मला ड्रेस आणला, आमच्या पत्नीला साडी वगैरे सगळं म्हणजे फुल ड्रेस यांनी आहेर आणलेला आहे, रेमनचे कपडे आणले आहेत, आमच्या राजेंद्र पाटलांनी आणलेले आहेत सर. तसेच गायकवाड सरांनी त्यांच्या बघा आपण बघतो हे घरातलं डाळिंब आणलेलं आहे, ज्यांना आपलं तंत्रज्ञान वापरलेलं आहे ना, आपल्या तंत्रज्ञानानुसार हे सगळं डाळिंब करून आलेत. आर्वीचे शेतकरी जे आहेत आता हे कल्पेश बांजे आहे, जाकारा शुगर फॅक्टरीवरती आपला जो कार्यक्रम झाला तिथं मध्ये हा ऊस घेऊन आला होता. मलाही माहीत नव्हतं की हा आपलं तंत्रज्ञान वापरतो. किती किलोचा ऊस आहे आपला? 3 किलोचा ऊस आहे आपला, 26 कांडे आहे. तर 3 किलोचा ऊस आहे आणि खोडवा आहे, लागत नाही ना. तर असे महाराष्ट्रातून शेतकरी बांधव प्रेम देत आहेत. आणि हा जो आपण बघितल्यानंतर तर एक असं जाणवायला लागलं आहे की मला किती जबाबदारीनं वागायला पाहिजे. इथून पुढं जबाबदारी आणखी वाढलेली आहे, आणखी कार्यभावानं आपल्याला हे फार नेटानं करायचं आहे. आणि शेतकरी जे काय भरभरून प्रेम देत आहेत. आता तसं आपण बघूया यांचे आपले चोपडीचे गायकवाड सर आहेत. तुम्ही जे तंत्रज्ञान वापरलं तुम्हाला काय फायदा झाला तुम्हाला याच्यामध्ये? खूप मोठा फायदा होतोय. हे सगळं तंत्रज्ञान अतिशय सूक्ष्म ह्यानं पाटील साहेबांनी बनवलेलं आहे, म्हणजे सूक्ष्म नजरेनं. तर हे बनवत असताना त्यांच्या ह्याचं कुठलाही एखादा घटक घेत असताना तर त्याचं ते ज्ञानातूनच किंवा विज्ञानातूनच हे सगळं घेतलेलं आहे. आणि तेच आपण आपल्या जमिनीला देतोय आणि त्याचा भरपूर आपल्याला फायदा होत चाललेला आहे, असं आहे. बरं, तुम्हाला काय अनुभव गायकवाड डाळिंब तुम्ही घेऊन आलाय? आता आपण ह्या डाळिंबाला सर आपण म्हणजे आपल्या 5 निविष्ठा वापरले, मायक्रोन्यूट्रिन वापरले, हुमिक ॲसिड वापरले, परत अमिनो ॲसिड वापरले, 60-20 वापरले, आर्थोसॅलिसिलिक वापरले, सिलिकॉन स्टिकर पण वापरले. अतिशय म्हणजे मला जेवढे म्हणजे प्रोडक्ट वापरले त्याचे अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला भेटले. किती खर्च बचत झाले आमचं बघा आता म्हणजे मी 17,000 रुपये पाटील साहेबांकडूनच मटेरियल घेऊन आलो होतो. आता त्याच्यावरती हे आता म्हणजे 17,000च काही त्या एका एकराला वापरलं नाही, 1.5 एकराला. अजून त्यातून भरपूर शिल्लक आहे. एक साधारण 7-8 हजार रुपयाचं मटेरियल आपलं गेलंय आतापर्यंत. आता हे किती ग्रॅमचं डाळिंब आहे तुमचं? हे आता हे छोटं आहे, अजून फुगणार आहे. आता हे आहे ते 300 म्हणजे 400 पासून पुढे आहे, 300, 350, 400 पासून पुढे आहे. अजून याला साईज येणार आहे, साईज येणार आहे. चपट दिसते, चपट आहे ते अजून, ते अजून गोल होणार आहे. ते जे आपण चपट पाहतोय हे सगळं फुगणार आहे, गोल होईल. अजून 100 ग्रॅम वजन वाढणार आहे. आणि आता सर दुसरा आपला प्लॉट धरलेला आहे, आता मी नवीन प्लॉट धरलाय, फ्लॉवरिंग मध्ये आहे. अतिशय सुंदर कळी आहे, म्हणजे बघण्याजोगा प्लॉट आहे. आता सेटिंग चालू झालंय म्हणजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की फ्लॉवरिंग ड्रॉपिंग होत नाही, अजिबात गळ होत नाही.
जी मादीची कळी निघाली आहे ती डायरेक्ट सेटिंगच होतोय फळ बरं. असं आहे त्याचं. म्हणजे आपल्या अमिनो ॲसिडचं आणि हुमिकमुळं मुळी चांगली निघाली, झाडाचं स्टोरेज तयार झालं आणि हुमिक आपलं अमिनोमुळं गांडूळ भरपूर तयार झाले. गांडूळ झाले. आम्ही एक दिसतील गांडूळ. गांडूळ दिसते. तुम्हाला फोटो परवा दाखवले मालेगाव मध्ये होय. पहिली गांडूळ होती नाही नाही. आणि आमच्या त्या रानाचा गांडूळ खताचा काही संबंध पण नाही. नाही. आणि आता पण एक चिमट पण त्याला शेणखत घातलं नाही काय, शेणखत पण नाही. डायरेक्ट आता ह्याच्यावर चला. आमिनो हा तर शेवटच आहे आणि म्हणजे जमीन खराब होणार नाही नाही नाही. अहो जमीन आता पाय दिला तर असं ना, पाय असं दिला तर खाली जाते जमीन, भुसभुशीत झाली जमीन. आता हे कल्पेश भांजे क्विंटलला उडीद निघतो. सर 8-10 त्यांचं काय आहे ना, सरासरी कंपनीवाले सांगते तर 12 क्विंटल वगैरे निघतात मग एकरी. ऊस पिकासाठी पाटील साहेबांचं ते प्रोडक्ट वापरलेलं आहे. अमिनो ॲसिड, लाईन सल्फर, मायक्रोन्यूट्रंट हे 3-4 औषधे मी वापरलेलं आहेत. 3.5 महिन्यामध्ये साधारणपणे माझा 13 कांडी ऊस झालेला आहे. आणि उडीद पिकासाठी मी अमिनो ॲसिड आणि लाईन सल्फर हे 25 गुंठ्यासाठी वापरलेलं आहे. या वापरल्यानंतर प्रत्यक्षात ते पावसात गेलेला उडीद होता, तरी पण माझा 25 गुंठ्यामध्ये 6 क्विंटल माल निघालेला आहे. आणि हे प्रोडक्ट एकदम उत्तमरित्या चांगले आहे. हे खूप गरीब शेतकऱ्यांना परवडणारा असा एक खत आहे. हे सगळ्यांनी वापरावे. मित्रांनो, उडीद हा सरासरी महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वसाधारण कोरडवाहू असू दे, बागायत असू दे, सरासरी 6 क्विंटल 7 क्विंटल एकरी निघतोय. परंतु यांनी 25 गुंठ्यामध्ये 6 क्विंटल म्हणजे 11 क्विंटल त्यांचा ॲव्हरेज आहे. मी बघा दुपटीनं ॲव्हरेज आहे. आणि खर्च म्हणला तर एका फॉर्नेला तुमचा किती खर्च होत होता? 40 का 50? हिसाबेनं आणायचं म्हणलं तर साधारणपणे 950 ते 1000 रुपये जात होता. आणि हे एकदम चीप रेटमध्ये म्हणजे साधारणपणे 50 रुपये ते 40 रुपये दरम्यान खर्च होतो. लाईन सल्फर तर एक 400 रुपये ते 500 रुपयेमध्ये साधारणपणे 10 लिटर तयार होतो आणि एकदम कमी रेटमध्ये आहे. तुम्हाला आणि काय बोलायचं? आता हे खताचं आपण काय तयार करतो ना, एकदम कमीत कमी 20 ते 30% खर्चामध्ये आपलं 19 म्हणा, 052 सगळं ह्युमिक ॲसिड म्हणा सगळं तयार होतं ते. त्यामुळे ह्या प्रॉडक्टशिवाय पर्याय नाही. आता पुढं इथून भविष्यात याच्याशिवाय पर्याय पुढं नाही. आता आम्ही सुरुवातीला आम्हाला 1 महिना झालं माहीत झाले. आता इथून पुढं आम्ही हेच वापरणार आहे. केळीला वगैरे उसाला ते सगळे हेच वापरणार आहे. आणि कमी खर्चात, एकदम कमी खर्चात आहेत. कोण बोलणार आहे? बोलणार आहे. शेतकऱ्याचा बघा कुठल्याही बापाचा जो जीव असतो आपल्या मुलाबाळावर असतो. तसं मी माझ्या मुलाला केक चारतोय. तसाच माझा जो शेतकरी आहे ना, तो जी शेती करतोय तो दिवस रात्र काबाड जो कष्ट करतोय, तर माझा मुलगा कुठंतरी कलेक्टर व्हावा, IPS व्हावा, मुलगी डॉक्टर व्हावी, इंजिनियर व्हावी, या आशेनेच खर्च करतोय. आणि त्यासाठी जसं माझ्या मुलावर माझं प्रेम आहे, ज्यावेळेस मी रानामध्ये जातोय, शेतामध्ये जातोय, त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मुलांच्यामध्ये माझी मला मुलं दिसत असतात. त्या भावनेनं आपण हे कार्य करतोय. आणि तो सांगतोय जरूर प्रत्येक शेतकऱ्याने हे तंत्रज्ञान वापरायला पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये क्रांती घडणार आहे, नक्कीच घडणार आहे. हे क्रांतीची सुरुवात आहे. आणि हे तंत्रज्ञान स्वीकारल्याशिवाय प्रत्येक शेतकऱ्याला पर्याय राहणार नाही. आणि हा जे तंत्रज्ञान आहे ही ईश्वरी कार्याचं आई जगदंबेच्या कृपेनं ही सुरुवात आहे. तर बघा लहान मुलांसाठी सुद्धा येताना खाऊ आणलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी गिफ्ट वेगळं आणलेलं आहे. कारण शेतकरी जो आहे ना, तर त्याच्या घासातला घास काढून देत असतो. शेतकऱ्यासारखा एवढा इमानदार आणि त्याच्या घासातला घास ह्या जगाच्या पृथ्वीतलावर कोणतीही जात शिल्लक राहिलेली नाही. फक्त एकमेव जात शिल्लक राहिलेली आहे, तो शेतकरी राहिलेला आहे. आणि तो शेतकरी जर समूळ जर नष्ट झाला
तर हा जग जे आहे उपासमारीनं मरून जाईल. आणि हे कार्य ईश्वरानंच आता सगळं घेतलेलं आहे. आम्ही फक्त आपण सगळे निमित्त आहोत. आपल्याला शेतकरी जगला पाहिजे तरच देश जगेल. शेजारचे काय व्हायला लागले, शेजारची माणसं एवढी माणसं फोकस करायचं असा व्हिडिओ बनवा. सगळं द्यावं लागतं. आता कसं घ्यायचं? मंदिर पॉज कर. खाली येऊ नको दे सगळे. चालू दे. Happy birthday to you. Happy birthday to you. सगळ्यांनीच एकदम तर ते एंजॉय की शिटी लोक मी ते भेज यायचं तर नाही जा. ठीक आहे आली हात लावा. त्याला पुढे घ्यायची, त्याला पुढे सारखा दिसत नाही. अरे हात हो बरोबर.